नमस्कार, सुपरफास्ट बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर। देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असून कोलकाता येथील डॉक्टर युवतीची घटना ताजी असतानाच बदलापूर येथील आदर्श विद्यालयात 3 व 4 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात युवक काँग्रेस बिलोलीच्या वतीने आज गुरुवारी निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास पाटील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित वाघमारे, वलीउद्दीन फारुकी, प्रकाश पवाडे, अमजद चाऊस, संदीप कटारे, सयाराम निदाने, बालाजी गुरुंदे, देवराव शिंदे, महेंद्र प्रचंड, अमोल पाटील माचनूरकर, सुदर्शन कांबळे, केशव रानवळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बदलापूर येथे जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा तीव्र निषेध आम्ही करत आहोत। आज महिलांवर जे अत्याचार वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामधल्या अत्याचाराविरुद्ध युवक काँग्रेस बिलोलीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आलेला आहे। फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस जे महिलेवर अत्याचार होत आहेत हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे। ह्या सरकार माजलेला सरकार आहे, जो न्याय मागत आहे त्याचा लाठीचार्ज होत आहे या सरकारच्या काळामध्ये। आणि हे सरकार महिलाविषयी योजना काढत आहे, मात्र योजनेला महिलांना जे आपल्याला संरक्षण द्यायचं पाहिजे ते संरक्षण न देता महिलांना भूलथापा बळी पडत आहे। असल्या योजना काढून हा सरकारचा मी जाहीर निषेध करतो। बदलापूर येथे झालेल्या 3 वर्षीय बालिकेवर बलात्कार झालेल्या बालिकेचा या आरोपीचा आम्ही जाहीर निषेध करतो व या शिंदे सरकारचा पण आम्ही जाहीर निषेध करतो। हे सरकार ED-CD नेत्यांच्या मागे लावून सगळी चौकशी करत आहे, तर बलात्कार करणाऱ्यांवर आणि अत्याचार करणाऱ्यावर ED-CD लावून सर्वसामान्य जनतेला न्याय का देत नाही एवढी आम्ही अपेक्षा करतो। आणि जर गोरगरीब किंवा माता भगिनींना जर न्याय मिळत नसेल आणि त्यांच्यावर अत्याचार जर थांबत नसेल तर आम्ही या सरकारला अशी ग्वाही देतो की येत्या पुढील काळामध्ये असे अत्याचार जर महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात जर घडत असतील तर आम्ही महाराष्ट्र बंदची हाक देऊ आणि भारत बंद करू आणि आम्ही आमच्या माता भगिनींना सुरक्षितता राखण्यासाठी आम्ही त्यांना जेवढं आमच्याकडून होईल तेवढं आम्ही युवक काँग्रेस बिलोली तालुक्याच्या वतीनं आम्ही सर्वांना पाठिंबा देऊ आणि या सरकारचा पुनश्च एकदा आम्ही धिक्कार करू। हे महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा असताना सुद्धा हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन देशात राज्याचं राजकारण चालवतात। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात मिरचीच्या देठालाही कोणी हात कलम करून देण्याची ताकद आहे, पण या देशानं त्यांच्या विचाराला कुठं दूर ठेवून हे सरकार हे खोटल्याचं सरकार चालवित आहे। त्यांना एवढंच सांगायचं आहे, आज आमच्यावर तुम्ही अन्याय अत्याचार करत असेल आणि अन्याला बंद फोडण्यासाठी जर रस्त्यावर उतरत असेल, तुम्ही जर लाठीचार्ज करत असेल किंवा धमक्या देत असेल, अशाला आम्ही भूल बळी पडणार नाही। आमच्यावर गोळ्या घालण्याची हरकत नाही, पण अन्यायाला आम्ही बंद फोडू। येणाऱ्या दिवसात तुम्हाला हलू की बोलू करू।